फायर फिनिक्सच्या डोळ्यातून एक जळजळीत अश्रू आला. तो अश्रू लेदर शूजवर पडला. माणूस पटकन शूज उचलून बघतो तर सोल सुद्धा जळून गेलेले असते, पण माणूस रागावत नाही. त्या गरम अश्रूने तो शॉक होतो. शीन अवस्थेत असलेले फायर फिनिक्सकडे पाहून त्याचे मन द्रवरलं आणि त्याने हेवी चेन्स तोडून टाकल्या. आयर्न नेटचं बंधन सुटताच फिनिक्सचं शरीर झपाट्याने तापलं आणि पूर्ण शरीर आगीने पेटलं. पुन्हा जीवन परत आलं आणि लगेच फिनिक्स आकाशात झेपावला. निघण्याआधी थँक्यू म्हणून त्याने माणसाला एक गरम कलरफुल पंख दिला, पण माणसाने किंगचा आदेश पाळला नाही. फिनिक्स परत पकडला नाही. परतताच किंगने त्याला पकडलं आणि थेट एक्झिक्युशन ग्राउंडवर उभं केलं. माणूस म्हणाला, मी फिनिक्स पकडलं होतं पण नंतर सोडलं. हे ऐकून क्राऊड आश्चर्यचकित झाला. कोणी विश्वास ठेवला नाही. मग त्याने फिनिक्स दिलेला पंख दाखवला, पण पंख आता युजलेस मेटल सारखा झालेला होता, डल आणि वाकलेला. किंगने ताबडतोब बिहेडिंगचा आदेश दिला. तो पंख अचानक पेटला. एक फायर फिनिक्स किल्ल्याच्या वर दिसला, फिरून टावरच्या डोक्यावर थांबला आणि त्याचा तेजस्वी प्रकाशाने कॅसल उजळला. फिनिक्सच्या आगमनाने माणूस खोटं बोलत नव्हता हे सिद्ध झालं. लोक आनंदले आणि किंगला त्याला सोडावं लागलं. बोनस म्हणून सुंदर कपडे दिले. लोकांनी त्याच्या भोवती कानिकात नाच केला. तो पॉप्युलर झाला. हे पाहून किंग जेलस झाला. काही दिवसांनी किंगने नवा प्लॅन काढला. तो म्हणाला, मला आईस किंगडमची प्रिन्सेस हवी आहे, तू तिला घेऊन ये. माणूस लांब प्रवास करून आईस किंगडमच्या पायथ्याशी पोहोचला, पण ते किंगडम एका उंच डोंगरावर होतं. त्याने 3 दिवस 3 रात्री क्लाइंब केलं आणि शेवटी गेट पर्यंत पोहोचला. गार्ड्स नव्हते म्हणून तो आत जाणार इतक्यात एक ट्रान्सपरंट आईस वॉल त्याच्या समोर आली. तो काही करू शकत नव्हता. तेव्हा पॉकेट मधून फिनिक्स पंख बाहेर आलं आणि डायरेक्ट वॉल मध्ये घुसलं. पुढच्या क्षणी आईस वॉल मेल्ट झाली आणि एक क्रिस्टल पॅलेस दिसला. मागे वळून पाहतो तर त्याचा छोटा घोडा साथीदार गायब झाला होता. त्याला माहित नव्हतं की तो घोडा मेल्ट झालेला आईस वॉटरमुळे खाली घसरला होता, पण बूट्स फ्रोझन झाल्यामुळे तो वाचला. माणूस अनवाणी पॅलेस मध्ये गेला. आत असंख्य फ्रोझन प्रिन्सेसेस कॉफिन मध्ये होत्या. तो खरी प्रिन्सेस कशी ओळखायची या विचारात होता, पण फिनिक्स पंखने डायरेक्ट ट्रू प्रिन्सेस दाखवली. माणसाने प्रिन्सेसला आपला उद्देश सांगितला. प्रिन्सेसला समजलं की माणसाचा वाईट हेतू नाही म्हणून ती शांत झाली. मग दोघे तिच्या ड्रेसचा आधार घेऊन खाली उतरू लागले, पण माणूस हेवी असल्याने ड्रेस फाटली आणि ते खाली पडू लागले. संकटाच्या क्षणी छोट्या घोड्याने त्यांना पकडले आणि ते वाचले. माणसाने प्रिन्सेसला सुरक्षितपणे परत आणलं, त्यामुळे त्याची लोकांमध्ये पॉप्युलरिटी वाढली. किंग मात्र आतून फाटून निघाला. मग किंगने त्याला अजून एक इम्पॉसिबल टास्क दिला. मिस्ट्री सी मध्ये जाऊन एक एव्हिल एनिमीला मारून टाक.